राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, उद्या आहे 21 जून 2026 रविवार। उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होणार आहे। राज्यात पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होईल, तर काही गाव असेही असतील ज्या गावांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर महाराष्ट्रातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, उद्या 21 तारखेला कोकण पट्टा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात मोठा पाऊस, तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। तर 22 तारखेला पाहिलं असता पावसाचा जोर आणखी वाढलेला पाहायला मिळेल। कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात मोठा ढगफुटी सदृश पाऊस होईल। तर आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 22 जून रोजी झालेला पाहायला मिळेल। 23 तारखेला सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला भयंकर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। राज्यात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देखील हवामान खात्याने दिलेले आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र मोठी अतिवृष्टी आपल्याला झालेली पाहायला मिळेल। तर मित्रांनो, आपण पाहूयात सुरुवातीला 21 तारखेचा अंदाज। 21 तारखेला आपल्याला रविवारी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच इकडे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 21 जून रोजी म्हणजेच रविवारी होईल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। पुन्हा एकदा लवकरच येत्या काही तासात राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या परिसरात देखील आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, मागच्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे। उद्या जो पाऊस होईल, या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण देखील आपल्याला काहीसं जास्त पाहायला मिळेल। त्यासोबतच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। काही भागात मोठा वारा देखील सुटेल। या दरम्यान बहुतांश भागांमध्ये मराठवाड्याच्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या 21 तारखेला होईल। तर 22 आणि 23 जून रोजी संपूर्ण मराठवाड्यात मोठी अतिवृष्टी होईल। विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला उद्या रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मात्र 22 आणि 23 जून रोजी म्हणजेच परवापासून संपूर्ण विदर्भात देखील मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, उद्या आपल्याला हा जो विजयदुर्ग, राजापूर, मेरवी, लांजा, येल्लूर, कोडोली, ईश्वरपूर, त्यासोबतच कराड, विटा, संगमेश्वर, पाटण, मायनी, विटा, चिपळूण, त्यासोबतच रहीमपतूर, दापोली, दाभोळ, खेड, वाई, महाबळेश्वर, मंडणगड, लोणंद, फलटण, नातेपुते, तसेच महाड, भोर, बारामती, जेजुरी, मानगाव, लवासा, सासवड, कडगाव, दोंड, श्रीगोंदा, तसेच पौड, लवासा, नागोठणे, मुरुड, जंजिरा, भारदखोल, त्यासोबतच इकडे पौड, पुण्याचा बराचसा भाग, कडेगाव, श्रीगोंदा, तसेच चाकण, पाबळ, शिरूर, लोणावळा, पेन, उरण, कर्जत, मनसर, पारनेर, आळेफाटा, त्यासोबत जुन्नर, अंबी, मुरबाड, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, वसई विरार, शहापूर, अकोले, संगमनेर, लोणी, घोटी, त्यासोबतच वाडा या परिसरात देखील येत्या काही तासात पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तसेच लहालवाडी, बोईसर, जवाहर, त्र्यंबक, सिन्नर, निफाड, डहाणू, कोडोली, पेठ, दिंडोरी, निफाड, सासवड, मनमाडचा भाग देखील असेल। यात वापी,
त्यासोबतच इकडे सपुत्रा, सताना, मालेगाव, अहवा या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्यापासून सुरू झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, हा जो इकडे मराठवाड्याचा भाग आहे, आपण या ठिकाणी बघू शकता भोकर, किनवट, उमरखेड, त्यासोबतच आदिलाबाद झाले इकडे, त्यासोबतच परभणी, जिंतूर, हिंगोली, औंढा नागनाथ असेल, सेंदगाव असेल या भागात आणि पुसदच्या परिसरात देखील अवघ्या काही तासांमध्ये आपल्याला आता पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। पूर्णा, त्यासोबतच कंधार, नायगाव, गंगाखेड या भागांना देखील हवामान खात्याने पावसाचे अलर्ट दिलेले आहेत। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।